नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघूया महत्त्वाच्या काही किचन टिप्स. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. 1. दुधात बडीशेप घालून उकळून दूध प्यायला तर कंबरदुखी थांबते. 2. रात्री नाभीत तेल घालून झोपल्याने बुद्धी तेज होते आणि शरीर स्वस्थ होते. 3. जे रोज दही खातात त्यांना युरिन इन्फेक्शन, मूत्रसंसर्ग होत नाही. 4. कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नये, यामुळे पोटाचे आजार होतात. 5. रोज सकाळी खाली पोट उलटा लटकण्याचे उंची वाढते. 6. मुळ्याचा रस रोज घेतल्याने पित्ताशयात खळे तयार होत नाही. 7. रोज आल्याचा तुकडा चावून खाल्ल्याने लवकर आजारपण होत नाही. 8. रोज सकाळी उठल्यावर केसांवर फणी फिरवल्याने केस मजबूत होतात. 9. जर ओठ कले पडले असतील तर रात्री झोपताना मलाई ओठावर लावा, यामुळे ओठ लाल आणि मऊ होतील. 10. दररोज गूळ खाल्ल्याने डायबिटीस होत नाही. 11. रोज बोर खाल्ल्याने पोटाचे आजार कमी होतात. 12. रोज सकाळी एक टोमॅटो खाल्ल्याने केस लवकर सफेद होत नाहीत. 13. सकाळी वेलची खाल्ल्याने श्वासासंबंधित आजार होत नाही. 14. झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्यामुळे किडनीचे आजार होत नाहीत. 15. अंजीर खाल्ल्याने सुस्ती आणि मानसिक आजार डिप्रेशन कमी होते. 16. जास्त थंड पाणी प्यायल्यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडतात. 17. कोथिंबीरचा रस डोक्याला लावल्यास टक्कल पडलेल्या व्यक्तीचे केस येतात. 18. गरम चपाती दही बरोबर कधीही खाऊ नये. 19. रोज कांदा खाल्ल्याने रक्तप्रवाह सुरळीत होऊन शरीरात रक्त वाढतं. 20. जर नेहमी तुमची हाडं थंड पडत असतील तर रक्ताची कमतरता असू शकते. 21. फळ खाल्ल्यावर पाणी पिऊ नये, यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो. 22. जास्त थंड पाणी प्यायल्यामुळे दात लवकर खराब होतात. 23. दूध अमृत समान आहे, म्हणून रजे दूध पिणे शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. 24. केस लांब आणि दाट करण्यासाठी राईच्या तेलात दूध मिसळून लावल्याने फायदा होतो. 25. तुमचं डोकं बरेच वरचेवर रोज दुखत असल्यास भात खाणं बंद करावं. 26. भात खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नये, यामुळे पोटाला त्रास होऊन अपचन होते. 27. कानात मळ जमा झाल्यास 2-3 थेंब राईचे तेल घातल्याने सकाळपर्यंत कानातील मळ कचरा बाहेर पडतो. 28. ब्लँकेट कपड्याबरोबर कपाटात ठेवले तर दुसऱ्या कपड्यांना वास येतो. अशा वेळी खाली परफ्यूमची बॉटल त्याबरोबर ठेवा, चांगला सुगंध येतो. 29. गरम पाण्याबरोबर वेलची खाल्ल्याने ताकद येऊन अशक्तपणा कमी होते. 30. जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर दुधाबरोबर 2 खजूर खाल्ल्याने अशक्तपणा कमी होतो. 31. झोपण्याच्या आधी पायांना तिळाच्या तेलाने मसाज करा, यामुळे शरीर शांत होते. 32. पेरूचे पाने चावून खाल्ल्याने दात कधीच किडत नाही. थोडी पाण्यात उकळून त्याचं पाणी पिल्याने दात खूप स्ट्रॉंग राहतात. 33. कापसाची पाने पाट्यावर वाटून घेतल्याने उपाशी पोटी त्याचा रस पिल्याने पोट दुखणे थांबते. 34. मेथी पाणी प्या. रात्री भिजलेली मेथी सकाळी पाणी गाळून प्यायल्याने वेदना कमी होतो. 35. ताक आणि जिरे ताकात जिरेपूड टाकून प्यायल्याने पचन सुधारते आणि गॅस कमी होतो. 36. सूप आणि जिरे पाणी 1 चमचा जिरे आणि सूप गरम पाण्यात उकळून प्या. 37. लवंग चघळल्यामुळे छातीतील जळजळ, उलटी व पोटातील त्रास हा लगेच कमी होतो. 38. कोमट दुधात जायफळ टाका आणि प्या, यामुळे झोप चांगली लागते. 39. तुळशीचा काढा प्या. तुळशीचे पान तणाव कमी करण्यासाठी आणि मानसिक स्थिरता राखण्यासाठी उपयुक्त आहे. 40. केसर आणि दुधाचे सेवन करा. केशर नैसर्गिकरित्या मूड सुधारते आणि तणाव कमी करते. 41. मूळ व्याधापासून सुटका मिळण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी 2 मनुके खा. 42. अशक्तपणा आल्यास डाळिंबाचा रस नियमितपणे प्यावे, हे आरोग्यदायी खूप चांगले आहे. 43. केळी आणि दुधाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील कमजोरी दूर होते आणि हाडे मजबूत होतात. 44. आंघोळीपूर्वी रोज कांद्याची पेस्ट डोक्यावर लावा, केस पांढऱ्याचे काळे होऊ लागतील. 45.
खिचडी बनवताना त्यामध्ये थोडी साखर टाकावी. खिचडीला छान चव येते. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप देखील नक्की करत जा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.